बोधकथा एकाग्रतेचे महत्त्व। एकदा स्वामी विवेकानंद काही मुलांचे निरीक्षण करीत होते। ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणाऱ्या अंड्यांच्या टरफलांवर बंदुकीने नेम धरण्याचा प्रयत्न करीत होती। ती टरफलं वर खाली होत होती। मुलांना त्यांच्यापैकी एकावरही नेम धरता आला नाही। त्यांनी अनेक वेळा बंदूक झाडली, पण प्रत्येक वेळी त्यांचा नेम चुकत राहिला। स्वामीजी बघत असलेले पाहून मुलांनी त्यांना विचारले, तुम्ही आमच्याकडेच पाहत आहात, आमच्यापेक्षा तुम्हाला हे अधिक चांगलं जमेल असं वाटतंय का? स्वामीजी हसले आणि म्हणाले, मी प्रयत्न करून पाहतो। मग ती मुलं म्हणाली, तुम्हाला वाटतंय तितकं काही ते सोपं नाहीये। स्वामीजींनी हातात बंदूक घेतली आणि त्या अंड्यांच्या टरफलांवर नेम धरला। काही मिनिटे ते निश्चल उभे राहिले। मग त्यांनी बंदूक झाडली। त्यांनी 12 वेळा नेम मारले आणि प्रत्येक वेळी ते अंड्यांच्या टरफलांवर बसले। त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले। एखादा माणूस अंड्यांच्या टरफलांवरच इतका अचूक नेम कसा काय धरू शकतो, असा प्रश्न त्यांना पडला। स्वामीजी हसले। त्यांना ती मुलं आवडली होती। ते म्हणाले, जे काही तुम्ही करत असता त्यावर तुमचं मन पूर्ण एकाग्र करा। तुम्ही नेमबाजी करत असाल तर तुमचं मन पूर्णपणे फक्त लक्ष्यावरच असलं पाहिजे, मग तुमचा नेम कधीच चुकणार नाही। तात्पर्य: ध्येय मिळवण्यासाठी मनाची एकाग्रता महत्त्वाची असते। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।